पांडुरंग पांडुरंग पांडुरंगा, दिवे घाट उतरलो बरं का व्यवस्थित. हा, तुझ्या वारीची पण गंमतच आहे बाबा. नाही म्हणजे पाऊस वारं वावदान हे सगळं मागं सारं वारकरी पंढरपूरच्या दिशेने चालत राहतात, फक्त तुझ्या उडी पायी बरं का. हा हा. पांडुरंगा, दिवे घाट उतरता उतरता एक कागद मिळाला. ह्यात आहे ना एका म्हाताऱ्याने तुझ्यासाठी काहीतरी लिहून ठेवलंय. आता त्याला काय माहिती, तुझ्या मोरू बाबा जगाचा कारभार आहे, तू कवा हे वाचणार आणि कवा हे बघणार. हा, पण त्यांनी लिहून ठेवायचं काम केलं. पांडुरंगा, मी एक काम करू का? मी त्यांनी काय लिहिलंय ते वाचतो, तू फक्त ऐकायचं काम कर. ऐकशील ना? ऐकावंच लागेल. त्या वारकऱ्याने तुझ्यासाठी लिहून ठेवलंय बाबा. हा, बघ वारकरी काय म्हणतो. काय मग पांडुरंगा, आहेस ना तुझ्या घरी? अरे काय विचारतोच म्हणजे? अरे बाबा, आम्ही निघालो इथं तुझ्या भेटीसाठी आणि तू म्हणतोय काय विचारतस? बघा, वारकरी पण खुळा असं तेच म्हणतोय बरं का. बघा, मी पण काय खुळायला का? काय विचारतोय, तू आहेस ना तुझ्या घरी? अरे विसरलोच की, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. तू तेव्हापासून तिथंच आहेस की. पण एक विचारू का पांडुरंगा? तुला विचारतोय बरं का पांडुरंगा. लगा तू तिथं पंढरपुरात एका येटेवर उभा राहून संपूर्ण जगाचा कारभार कसा रे बघतो? अरे बाबा, इथं आम्हाला 4 चक्रान 10 हेलपाटे मारल्याशिवाय संसाराची गाडी हालत सुद्धा नाही बघ. संसारावरनं आठवलं वार करायला बरं का. संसारावरनं आठवलं माझं बी चांगला चाललाय संसार. तुझ्या कृपेने एक लेख आहे, एक चांगली सून आहे आणि एक सोन्यासारखी नात बी आहे बघ. तुझ्या रखमिनी वाणी एक म्हातारी बी बरं का. म्हातारी म्हणजे माझी बायको, माझी नाही या वारकऱ्याची. तिने बी लय हट्ट धरला होता तुझ्या वारीला यायचा. दरबारचीला आम्ही संगत येतो ना तुझ्या वारीला. बघ, जोडीने येते तुझ्या वारीला दरबारचीला. पण ह्यावेळेस नाही पाठवलं म्हातारीला सावळ्याने. सावळ्या म्हणजे माझा लेख बरं का, त्या वारकऱ्याचा लेख. हा, पण त्याची बी नाही चुकला का? म्हातारीची तब्येत सध्या बरोबर नसते ना, म्हणूनच मानला. अरे बाबा, मला पण म्हणत होता त्या बारचीला राहू दे म्हणून वारी, पण मी म्हणलं नाही बाबा. ते पांडुरंग तिकडं पंढरपुरात आमची वाट बघत बसलाय आणि मी घरी बसून कसं चालेल? हा, वारी ही आपली परंपरा आहे बाबा. घरात कुणी ना कुणी पाळायला नको का? हा वारकरी पुढं काय म्हणतोय बघ, परंपरा. वा, काही शब्द बनवलाय रे पांडुरंगा. बघ की, लेकरं लहान असताना आईबापांनी त्यांना जीव लावून मोठं करायची परंपरा. तीच लेकरं मोठी झाल्यावर त्यांनी आईबापाची सेवा करायची परंपरा. नवरा बायकोनं सुखदुःखात सोबत राहायची परंपरा. भावानं बहिणीचं रक्षण करायची परंपरा. संत महात्म्यांच्या सेवेची आणि आदराची परंपरा. देशासाठी राष्ट्रासाठी लढायची परंपरा. आणि आपल्या काळ्या आईची सेवा करून तिच्यातून सोनं काढायची परंपरा. ही तुझ्या परंपरेची खरी भाषा बरं का. हा पांडुरंगा, हा वारकरी पुढे एक खंत व्यक्त करतो. बघ काय म्हणतो. पण एक खंत आहे पांडुरंगा, तुझ्या परंपरेचा अर्थ समजायला आम्हाला जरा उशीरच झाला बघ. आम्ही आपल्या दुसऱ्याच परंपरा आणि रूढींना तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग समजू लागलो. ऐक बार का, लक्ष दे. जसं की सती, बालविवाह, लेकी बाळींना शिकू न देणे आणि बरंच काय काय. अरे तूच निर्माण केलेल्या सगळ्या एकसारख्या माणसांना आम्ही रंग, जात, ऊच नीच अशा विविध भेदांमध्ये अडकून ठेवलं. हा, पण हे सगळं तुझ्या डोळ्यामोर घडत होतं बरं का. मग तू कसं गप्प बसशील? ऐक आता. का? अरे काय केलं म्हणजे? अरे लय काय केलं. तुझ्या ह्या मूळच्या नसलेल्या परंपरांना बंद करायला कोण आलं मग? अरे एक नाही तर अनेक रूपात तू या जगात आला नाहीस का? हा, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ही सगळी कोण होती रे? अरे तुझीच तर रूप होती की सगळी. हे बघ पांडुरंगा, तुझा तो कल्की अवतार यायचा तेव्हा येईन, पण तुझं दर्शन आम्हाला आधीच या महापुरुषांच्या रूपात झालंय बरं का. हा, काय लय भाषण द्यायला लागलोय? अरे मी नाही बाबा, ते वारकरी म्हणतोय. बघ काय म्हणतोय. अरे भाषण द्यायला मी काय लय शिकलेलं नाही बाबा, मी आपला आघाडी माणूस. हा, पण म्या माझ्यागत आडाने नाही ठेवलं बरं का. माझ्या सावळ्याला, त्याच्या पोराला त्याने आडाने नाही ठेवलं. बघ काय म्हणतोय. तेव लय शिकला. हा, ते शिकून काय लय मोठा साहेब बीब नाही झाला बरं का. पण त्याला हे कळलं की काय खरं आणि काय खोटं, काय चांगलं काय वाईट, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक त्याला कळला. हा, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला अंतर उमगलं लय गरजेचं आहे बाबा. त्यासाठीच तर माऊलीनं भलं मोठं पुस्तक लिहून ठेवलंय, ते म्हणजे ज्ञानेश्वरी. हा, आणि तुकोबारायाने तर सगळं जीवनच घातलं की समजावून सांगण्यात की तुझी भक्ती कोणी बी आणि कुठे बी करू शकतोय. त्यासाठी तुझी मूर्ती समोर असलीच पाहिजे असं काय नाही. हा, आणि सावतामाळ्याला तर तू स्वतः भेटायला गेला होतास म्हणे. आता तुला तिथं खरंच कोणी पाहिलं का नाही हे मला ठाव नाही बघ, पण तू आम्हाला नेहमी दिसतस. कुठं म्हणजे? अरे संतांच्या वाणीत, अभंगांच्या बोलांमध्ये, टाळचिपळ्यांच्या आवाजात, आणि प्रत्येक वारकऱ्यात तूच दिसतोस. म्हणून तर सगळे वारकरी एकमेकांना माऊली म्हणून हात मारतात. हा माऊली,
येतं निघायचंच आहे. बघा अरे देवीघाट उतरला की बघ पांडुरंगा, तुझ्या संकट बोलता बोलता देवीघाट उतरला आणि कळलं सुद्धा नाही. हीच तर गंमत आहे ना वारीची, हाय का नाही? तुझ्या भजनात आम्ही इतकं दंग होऊन जातो की किती चाललो आणि किती नाही याचं भानच राहत नाही बघ. फक्त मनात एकच ओढ असते, ती म्हणजे तुला भेटायची, तुला पंढरपुरात डोळे भरून बघायची. हा आता लवकरच येतोय पंढरपुरा बरं का, ते वारकरी म्हणतोय लवकरच येतोय पंढरपूरला. तू कुठं जाऊ नकोस हा. अरे तू कुठं जाशील म्हणा, तू त्या पुंडलिकासाठी अजून आहेस की पंढरपुरात एका इटेवर उभा. हा राम कृष्ण.